मुंबई ठाण्यात होरपळ सुरूच. गेल्या 3 दिवसांपासून मुंबई ठाण्यासह राज्यातील तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. मुंबईत गेल्या 3 दिवसांपासून पारा 38°C पार गेला आहे. सोमवारी तर मुंबईचा पारा 39.1°C गेल्याने मुंबईकर होरपळले गेले. त्यातच हार्बर मार्गावरती CSMT स्थानकाआधी लोकलचे डबे रुळावरून घसरल्याने वडाळा ते वाशी लोकल विस्कळीत झाली. त्यामुळे 3 ते 4 तास गाडीत अडकल्याने प्रवाशांचा चांगलाच घामटा निघाला. दरम्यान पुढील काही दिवस तापमानाचा पारा असाच चढा राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. होळीनंतर मुंबईतील तापमानात वाढ झाली असून मुंबई, ठाणे, रायगडमध्ये सोमवारी उष्णतेच्या झळा जाणवत होत्या. सोमवारी मुंबईतील तापमान 39.1 तर ठाण्यातील तापमान 42°C गेले होते. आखाती देशातून गुजरात मार्गे राज्यात वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे सोमवारी पुन्हा तापमान वाढले आहे. त्यातच उत्तरेकडून तप्त वारे वाहू लागल्याने मुंबई, ठाणे, रायगडसह राज्यातील पारा सोमवारी देखील चढाच राहिला. मुंबईमध्ये 39.1°C, ठाण्याचं 42, पुण्याचं 39.4, कोल्हापूर 39.4 तर सोलापूर 42.9, परभणी 40.8, बारामती 40.8, मालेगाव 40°C तर माथेरान 38.2°C इतकं तापमान होतं. शरीराचे तापमान 40°C पार गेल्यास स्नायू आखडणे, मळमळ, उलटीचा त्रास, चक्कर येणे, हृदयाचे ठोके वाढणे अशा प्रकारचे त्रास होतो. तर लहान मुले जेवणास नकार, लघवीचे प्रमाण कमी होणं आणि रक्तस्राव होणं, तोंडाची त्वचा कोरडी पडणे अशी उष्माघाताची लक्षणे दिसून येतात. नींबू नहीं रखा है क्या? नींबू रखा ही नहीं है क्या? बिल्कुल करने वाला है। काय काय मुझे भाव वाटले ना हां नका ते गांग सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्यातील अनधिकृत बांधकामांविरुद्ध आमदार संजय केळकर यांनी नागपूर अधिवेशनामध्ये आवाज उठवताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर कारवाईचे निर्देश दिले होते. मात्र तत्कालीन आयुक्तांनी कारवाईचा केलेला फार्स. नवीन आयुक्तांची नियुक्ती झाल्यानंतरही ठाण्यात आजही अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचा संताप आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला आहे. ठाण्यातील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा आमदार संजय केळकर यांनी नागपूर अधिवेशनात गाजवला. त्यावेळी आमदार संजय केळकर यांनी ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी आयुक्तांच्या आदेशाची कशी पायमल्ली करतात याकडे लक्ष वेधलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे निर्देश दिल्याने तत्कालीन आयुक्त अभिजित बांगर
यांनी मोहीम हाती घेतली, पण या बांधकामांना जबाबदार असलेल्या एकाही अधिकाऱ्याला निलंबित केलं नाही. केवळ एक सहाय्यक आयुक्ताला सक्तीच्या रजेवर पाठवून कारवाईचा फास केला. याबद्दलची खंत आमदार संजय केळकर यांनी नवे आयुक्त सौरभ राव यांच्याकडे व्यक्त केली आहे. काही ठिकाणच्या बांधकामांचे तपशील तक्रारदारांनी सादर केले, पण कारवाई शून्य. 72 माणसं या शहरामध्ये एका इमारत दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडली, तरीसुद्धा प्रशासनाला अजून जाग आलेली नाही. उथळसर प्रभाग समिती क्षेत्रातील पहिली राबोडी येथे एका हॉटेल मालकाने आपल्या हॉटेलच्या इमारतीवरती बेधडकपणे बेकायदा मजले उभारण्यास सुरुवात केली आहे. या विरोधात राबोडीतील एका तक्रारदाराने दाखल केलेल्या रीड पिटिशनवरती उच्च न्यायालयाने ठाणे महानगरपालिकेला आदेश देऊन सुरू असलेले अनधिकृत बांधकामे रोखण्याचं देखील बजावलं. न्यायालयाचे स्पष्ट निर्देश देऊनही उथळसर प्रभागाचे अधिकारी डिम्म असल्याचे तक्रारदाराने निदर्शनास आणले आहे. ही बाब आमदार संजय केळकर यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली आहे. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. मतदान टक्का वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांची रस्त्यावर जनजागृती. लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी ठाण्यातील श्री मावळी मंडल स्कूलच्या शेकडो विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी प्राचार्य डॉक्टर नरेंद्र पाठक ठाणे, शहर वाहतूक उपायुक्त विनयकुमार राठोड, वाहतूक पोलीस निरीक्षक रामचंद्र मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान जनजागृती अभियान राबविले. तसेच त्यामध्ये सहभाग देखील घेतला. सोमवारी सायंकाळी घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात शालेय विद्यार्थी शिक्षकांनी मतदान जागृतीचे तसेच मतदान संदेशाच्या घोषवाक्याचे फलक हाती घेऊन नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. ठाण्यातील तिन्हात नाका येथे सोमवारी सायंकाळी पार पडलेल्या या कार्यक्रमाला ठाणे वाहतूक विभागाचे सहकार्य लाभले. संस्थेचे अध्यक्ष सुधाकर मोरे, शाळेचे CEO प्राचार्य नरेंद्र पाठक यांनी मतदान जागृती अभियानात सहभागी झालेल्या विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले. लोकशाहीने नागरिकांना दिलेला मतदानाचा अधिकार लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी निवडणुकीत मतदान करणं हे त्यांचं कर्तव्य आहे. त्यासाठी आमच्या विद्यार्थ्यांनी हे मतदान जागृती अभियान राबवलं आहे, असं शाळेच्या मुख्याध्यापिका उत्कर्ष हवालदार यांनी सांगितलं. यावेळी येथून मार्गस्थ होत असलेल्यांना सिनेदिग्दर्शक विजू माने यांनीही या उपक्रमाची सोती करून मतदानाचा हक्क बजावण्याचा संदेश दिला. दरम्यान मतदान जागृती, मतदान हक्क असे विषय आता शालेय अभ्यासक्रमात समावेश करावेत अशी अपेक्षा शिक्षक आणि पालकांनी केली आहे. लोकशाहीच्या उत्सवात सर्वांनी भाग घ्यावे आणि मतदान सर्वांनी करावे. मतदान हा एक लोकशाहीचा उत्सव आहे. भरपूर लोक दुसऱ्या राज्यातून महाराष्ट्र राज्यात येतात आणि परत त्यांच्या राज्यात जात नाही मतदान करायला. अशा लोकांना समजावण्यासाठी आमच्या शाळेने ही रॅली काढली आहे. हा खूप नेक विचार आहे. याच्याने आपल्या भारताची प्रगती होईल अशी याची मला नक्की आश्वासन आहे. आणि शेवटी मी सगळ्यांना अशी विनंती करीन की या लोकशाहीच्या उत्सवात सगळ्यांनी भाग घ्यावा. आता मतदानासाठी आपण जसं सरांनी म्हटलं की वेगवेगळ्या ठिकाणी खूप कमी प्रमाणात मतदान होतं आणि आता मे महिना आला आहे, त्यामुळे त्याचं प्रमाण अजून कमी होऊ शकतं. पण आपले जे आता यंग मुलं आहेत, ते तरुणही आहेत, त्यांच्या थ्रू आम्ही जर हा मेसेज पोचवला तर त्यांचंही एक मोटिवेशन फॅक्टर ठरेल आणि आपल्या शहरामध्ये जास्तीत जास्त मतदान व्हावं याच्यासाठी आम्ही एक हा छोटा प्रयत्न करत आहोत. लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत. त्याच्यामध्ये 2 चरण लोकसभेच्या निवडणुकीचे झाले. या चरणामध्ये मतदानाची टक्केवारी कमी आहे. त्या अनुषंगाने आमचे वाहतूक विभागाचे पोलीस आयुक्त श्री विनायक राठोड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माऊली मंडळ हायस्कूलचे शिक्षक आणि विद्यार्थी यांनी आज 3 हात नाका या ठिकाणी मतदार बंधू भगिनींना मतदानाची जनजागृती म्हणजे जास्तीत जास्त मतदान करावे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत यासाठी जनजागृती केलेली आहे.
संपत्तीत 5 वर्षात 10 कोटींची वाढ. खासदार राजन विचारे यांच्या संपत्तीमध्ये मागील 5 वर्षात 10 कोटींची वाढ झाली आहे. कर्ज 3.25 कोटी असून 3 गुणे कमी झाले असल्याचं त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलं आहे. तर विचारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्या संपत्तीची माहिती प्रतिज्ञापत्रात दिली आहे. त्यांच्याकडे 1,20,000ची रोकड आहे, तर पत्नी नंदिनी विचारे यांच्याकडे 60,000ची रोकड आहे. जंगम मालमत्ता 1,32,55,000, तर पत्नीकडे 2,40,40,00,000. स्थावर मालमत्ता 5,64,45,000, तर पत्नीकडे 74,56,000. खासदार राजन विचारे यांच्यावरती 3,24,78,000चं कर्ज आहे, तर त्यांच्या पत्नीवरती 94,20,000चं कर्ज आहे. वारस हक्काने 16,94,000ची संपत्ती मिळाली असून खासदार राजन विचारे यांच्या विरोधात 6 गुन्हे दाखल आहेत. 5 वर्षापूर्वी त्यांची संख्या 9 होती. खासदार राजन विचारे यांच्याकडे 1 4-चाकी गाडी आहे, तर पत्नीकडे 2 गाड्या आहेत. रत्नागिरी आणि अलिबाग येथील शेतजमीन, तर चरई येथे घर, तर शहरातील विविध भागात खासदार राजन विचारे व त्यांच्या पत्नीकडे 6 दुकानं आहेत. मागील वर्षी त्यांची एकूण संपत्ती 14,59,80,000 इतकी होती. त्यांचे शिक्षण FYJC पर्यंत झाले असल्याचं प्रतिज्ञापत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे. विदर्भ वैभव मंदिर मुंबई व विदर्भ समाज संघ ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने वैदर्भीय बांधवांचं स्नेहसंमेलन पार पडले. या कार्यक्रमाला नवी मुंबई ठाणे परिसरातील विदर्भ बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाला परमपूज्य आचार्य स्वामी श्री जितेंद्रनाथ महाराज, श्रीनाथ पीठाधीश्वर, श्री देवनाथ मठ, श्री क्षेत्र आंजणगाव सुरजी, नाशिकचे संत फलहारी महाराज यांची उपस्थिती महत्त्वाची होती. स्नेहसंमेलन कार्यक्रमामध्ये आचार्य स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल संस्थेच्या वतीने महाराजांना विदर्भभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच उद्योगभूषण पुरस्कार अंकुश सुधीर दिवे यांना औद्योगिक क्षेत्रातील नाविन्यपूर्ण विकास केल्याबद्दल बहाल करण्यात आला. सप्तसुरांची भावयात्रा या सांस्कृतिक कार्यक्रम डॉक्टर कुणाल इंगळे, संगीत विभाग प्रमुख, मुंबई विद्यापीठ यांच्या वतीने सादर करण्यात आला. स्मरणिकेचं प्रकाशन परमपूज्य आचार्य स्वामी श्री जितेंद्रनाथ महाराज व महंत श्री फलहारी महाराज यांच्या हस्ते केले गेले. स्मरणिकेचं प्रकाशन करताना स्मरणिकेचे संपादक राजेंद्र हाटावरावजी यांना मंचकावर बोलवून त्यांचा सन्मान करण्यात आला. गाडगे बाबांचं हे पसायदान आहे ते आम्ही पुढे म्हणतो. तुम्ही फक्त गोपाला गोपाला देवगण गोपाला म्हणायचे. बोला गाडगे महाराज की. मानवतेच्या थोर सेवका, दीन जनांच्या स्नेहाला, छंद लागू दे सतत मनाला, देवकी नंदन गोपाला, देवकी MD हा अंमली पदार्थ तयार करणारी अजून एक फॅक्टरी उद्ध्वस्त. ठाणे गुन्हे शाखेची कारवाई. जानेवारीमध्ये गुन्हे शाखेने MD पावडर तयार करणारी एक फॅक्टरी उद्ध्वस्त केली होती. त्यावेळी 7 आरोपींना अटक करण्यात आले होते. काही फरार देखील झाले होते. त्या अनुषंगाने तपास करत असताना आरोपी विजय पाल आणि बिंदू यांचा शोध घेत असताना या आरोपींनी उत्तर प्रदेश येथे MD पावडर तयार करणारा कारखाना सुरू केल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा 1चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली पोळ व त्यांच्या पथकाने जौनपूर व आजमगड उत्तर प्रदेश येथे जाऊन बनारस उत्तर प्रदेश STFचे अप्पर पोलीस निरीक्षक विनोद सिंग, पोलीस निरीक्षक अनिल कुमार सिंग व त्यांच्या सहकार्याच्या मदतीने आरोपी संदीप तिवारी वाराणसी, ललित उर्फ सोनू राकेश चंद्र पाठक वाराणसी, अनिल शिव आसरे जयस्वाल नालासोपारा, निलेश श्रीधर पांडे उत्तर प्रदेश, विजय रामप्रसाद पाल वाराणसी, बिंदू उर्फ जिलाजी जोखाई पटेल वाराणसी यांना अटक करण्यात आली आहे. तसेच आजमगड येथील कारखान्यातून 25 ग्रॅम MD पावडर तसेच केमिकल मिक्स करून 20 किलोपर्यंत MD हा अंमली पदार्थ तयार होत असलेले मिश्रण, आरोपी वापरत असलेली क्रेटा कार, इतर साहित्य असे 20,48,49,716 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या ठिकाणी ठाणा पोलीस आयुक्तालयामध्ये या अगोदर कासारवडवली पोलीस स्टेशनमध्ये 186/24 गुन्हा दाखल होता जानेवारी 2024 मध्ये. त्याच्यामध्ये ही जवळजवळ 27 करोडचं आपण MD पकडलं होतं आणि त्याच्या अनुषंगानं काही तपास चालू होता. त्याच्यामध्ये टेक्निकल ॲनालिसिस करून याच्यामध्ये API पोळ मॅडम आणि PI दिलीप पाटील यांनी त्याच्यामध्ये माहिती घेऊन
STF उत्तर प्रदेशच्या साहाय्याने आणखीन काही त्याच्यामध्ये फॅक्टरी अजूनही चालू असल्याची माहिती मिळाली आणि काही आरोपी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असल्याची माहिती मिळाली. त्याच्या अनुषंगानं आपण API पोळ मॅडम त्या ठिकाणी 2 आठवडे थांबून त्यांच्याबरोबर कॉन्स्टेबल यादव होते आणि या दोघांनी मिळून त्या ठिकाणी रेकी केली आणि त्या ठिकाणी माहिती STFच्या बरोबर घेऊन त्या ठिकाणी 2 फॅक्टरी लोकेट झाल्या आणि त्यानंतर आपल्या टीम इकडून रवाना करण्यात आल्या. याच्यामध्ये माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे सरांनी याच्यामध्ये पूर्ण लक्ष देऊन होते. ॲडिशनल CP पंजाबराव उगले सर सुद्धा याच्यामध्ये गायडन्स करत होते आणि याच्यामध्ये ACP डिटेक्शन 1 निलेश सोनवणे साहेब, दिलीप पाटील साहेब, API पोळ मॅडम आणि त्यांची पूर्ण टीम. आणि याच्यामध्ये विशेष करून आपल्याला नाव घेता येईल STF उत्तर प्रदेशचे पोलीस अधीक्षक विनोद सिंग साहेब, पोलीस निरीक्षक अनिल कुमार सिंग, पोलीस निरीक्षक अरविंद यादव, पोलीस निरीक्षक अमित श्रीवास्तव. सगळ्यांनी प्लॅन करून आपण त्या ठिकाणी रेड केली. त्या रेडमध्ये आपल्याला 2 फॅक्टरी त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात यशस्वी झालो आपण. यामध्ये त्या ठिकाणी जो काही केमिकल तयार होतं जेणेकरून MD तयार होईल असं केमिकल आपल्याला त्या ठिकाणी जे मिक्सचर होतं ते मिळालेलं आहे. ज्या मिक्सचरला हीट करून विदिन 6 आवर्स और 7 आवर्स त्याचं MD तयार होतं असं मिक्सचर आपण त्या ठिकाणी हस्तगत झालं. याची जवळजवळ किंमत 20,18,49,000 याची किंमत आहे आणि याच्यामध्ये आरोपी आपल्याला जवळजवळ 6 आरोपी आपण अरेस्ट केलेले आहेत. हे आरोपी आपलं मागचं ज्यावेळेस आपण जानेवारीमध्ये जे फॅक्टरी पकडली त्याचं सुद्धा माहिती म्हणजे त्याच्या बिहाइंड सुद्धा हे आरोपी होते आणि ह्या ज्या फॅक्टरी रन होत होत्या याच्या पाठीमागे सुद्धा हे आरोपी होते. याच्यामध्ये मुख्यत्वे करून संदीप इंद्रजित तिवारी राहणार वाराणसी हा मेन आरोपी आहे, जो की ह्या फॅक्टरीमध्ये कशा पद्धतीनं केमिकलचं मिक्सचर होईल, कशा पद्धतीने ही प्रोसिजर असते याचं सगळं मार्गदर्शन हा संदीप तिवारी करत होता.